आता याच दीनानाथ प्रकरणाचा अहवाल सादर झालाय। मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर करण्यात आलाय। गर्भवती मृत्यू प्रकरणाचा अहवाल आता सादर केला गेला आहे। अनेक दिवस चर्चेत असलेलं, अनेक दिवस तापत असलेलं हे प्रकरण, त्यामध्ये 4 हॉस्पिटल्स इन्व्हॉल्व आहेत। प्रत्येक हॉस्पिटलकडून अहवाल मागवला गेला, त्यानंतर राज्य शासनाने एक अहवाल प्रदान केला गेला। पोलिसांनी सुद्धा कारवाईची मागणी केली होती आणि त्यानंतर आता हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आलाय। या प्रकरणी महिलेवर झालेले उपचार आणि त्या संदर्भात घेतलेले निर्णय यांची चौकशी केली जाईल। मंत्रिमंडळ बैठकीत हा अहवाल सादर केल्यानंतर आता या प्रकरणाला कोणतं वळण लागेल ते पाहणं महत्त्वाचं ठरतंय। आपल्याला माहिती आहे की ही महिला